महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत शहरातून रॅली काढून शिवसेनेचे उमेदवारी अर्ज दाखल। रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मित्रपक्षांच्या वतीनं आज सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी कर्जत येथील प्रशासकीय भवनात उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले। कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार व्यक्त करत शिवसेनेने निवडणूक रिंगणात जोरदार एंट्री घेतली। यावेळी कर्जत खालापूर शहरातून भगवे झेंडे हातात घेऊन शिवसैनिकांनी उत्साहात भव्य मिरवणूक काढली। या मिरवणुकीत शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी जनतेला करण्यात आले। उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत मतदारसंघात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला। शिवसेना ही मित्रपक्षांच्या युतीतून निवडणूक लढवणार असून भाजपसोबत युतीबाबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। शेवटच्या क्षणापर्यंत युतीचा प्रश्न मार्गी लावू असंही आमदार थोरवे यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटासमोर परिवर्तन आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आव्हान असणार आहे। त्यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। कर्जत तालुक्यातील सत्ता संघर्षामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत। त्यामध्ये कर्जत तालुक्यातील 6 जिल्हा परिषद वॉर्ड जे आहेत ते 6 जिल्हा परिषद वॉर्ड शिवसेना या ठिकाणी सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे जात आहेत। बरोबर जे मित्र पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष असेल, मनसे असेल, भाजपशी चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे। अशा पद्धतीने आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी अर्ज भरण्यात आलेले आहेत। मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की शिवसेना आणि मित्र पक्ष यांना बरोबर घेऊन आम्ही या 6 जिल्हा परिषद वॉर्डवर शिवसेना मित्र पक्ष महायुतीचा विजय नक्कीच या ठिकाणी होईल। खालापूर तालुक्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी RPI असं एकत्रपणे निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। 2 जिल्हा परिषद वॉर्ड भारतीय जनता पार्टी आणि 2 जिल्हा परिषद वॉर्ड शिवसेना त्या ठिकाणी लढवत आहेत। पंचायत समिती गणामध्ये 5 ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि 3 ठिकाणी शिवसेना त्या ठिकाणी लढवत आहेत। अशा पद्धतीचं बळाबळ खालापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये आज उमेदवारी अर्ज भरत असताना उद्यापर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल आणि शिवसेना महायुती सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहे। शिवसेना आणि आता जी राष्ट्रवादी उभाटा जी काही आघाडी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांच्याबरोबर सरळ आमची त्या ठिकाणी शिवसेना आणि मित्रपक्ष आम्ही एकत्रपणे येऊन या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत। आज उद्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचे सुद्धा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरण्यात येतील आणि मग त्यानंतर चित्र स्पष्ट होईल की नक्की आमची दोघांची त्या ठिकाणी बोलणी सुरू आहेत। मला आत्मविश्वास आहे की शिवसेना, भारतीय जनता पार्टी ही पारंपरिक अलायन्स त्या ठिकाणी आहे आणि ग्रामीणमध्ये शेतकरी कामगार पक्ष, मनसे जे आता बाकी मित्र पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। नाही, आज उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक पक्ष त्यांच्या पद्धतीने त्यांचे उमेदवारी अर्ज भरून घेत आहे आणि उद्याचे उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आम्ही या ठिकाणी शिवसेना आणि मित्र पक्षांची त्या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी घोषणा करणार आहोत। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज आपण माणगाव तर्फे वरेडी या गटातून
सौ रेश्मा योगेश मिसाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आज या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलं असेल की शिवसेनेवरती प्रेम असणाऱ्या सर्व जनतेने, सर्व शिवसैनिकांनी आज या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अतिशय गर्दीने या ठिकाणी आपण अर्ज दाखल केलेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेने सर्व पदाधिकारी असतील, कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे असतील, यांच्या हस्ते आज आपण अर्ज दाखल केलेला असून केलेले जे विकास कामं आहेत, मी सुद्धा पंचायत समितीचा सभापती राहिलेलो आहे. माझी मिसेस दैवली ग्रामपंचायत सरपंच आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून आम्ही केलेला विकास म्हणून या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगेल की माणगाव तर्फे वरेडी गटातून रेश्मा मिसाल या 100% या ठिकाणी विजय संपादन करते. विरोधकांचं कितपत आव्हान वाटतं तुम्हाला? बघा, निवडणूक आम्ही विजयी होण्यासाठी लढत आहोत, कोणाला पराभूत करण्यासाठी निवडणूक लढवत नाहीयेत. म्हणून समोर कोण उमेदवार आहेत ते आम्हाला माहिती नाही. आम्ही आमच्या विकासाच्या जोरावरती, केलेल्या समाजकार्याच्या जोरावरती आणि जनतेशी असलेला आमचा चांगल्या प्रकारचा संबंध आणि 24 तास आम्ही समाजसेवा बाळासाहेबांच्या विचारातून आम्ही काम करत आहोत. 80% समाजकारण, 20% राजकारण ह्या आम्ही माध्यमातून काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी विरोधक कोण असतील आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही विजय होऊ या ठिकाणी निश्चितपणे सांगतो. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.